विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्णपणे या सिलेबस लक्षात घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता थोडंसं पहिल्या युनिटला या ठिकाणी सुरुवात करतो आहे. तर आपलं पहिलं युनिट काय आहे हे थोडंसं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. तो विषयामध्ये थोडासा चेंज जो आहे, मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन, हे तुम्ही लक्षात घेतलेलं असेल. पहिलं जे आपले युनिट आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट, याच्यामध्ये आपल्याला अर्थ, व्याख्या आणि व्यवस्थापन अभ्यासाची का गरज आहे हे अभ्यासायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थिअरी, म्हणजे आपली जी काही व्यवस्थापनाचा विकास झालेला आहे त्या विकासामध्ये ज्यांनी योगदान दिले आहे, हे अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला एल्टन मेयो आणि पीटर ड्रक्कर या दोघांचं योगदानाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे. त्यानंतर डिफरंट अप्रोचेस टू मॅनेजमेंट, इट्स यूज अँड लिमिटेशन्स, याच्यामध्ये सुद्धा जे काही अप्रोचेस आहेत, दृष्टिकोन आपण ज्याला म्हणतो, सिद्धांत, ते सुद्धा सिद्धांत अनेक आहेत. परंतु या ठिकाणी 3 सिद्धांत तुम्हाला अभ्यासाला आहेत. त्यामध्ये बिहेवियरल अप्रोच, सिस्टीम अप्रोच आणि कॉन्टिन्युएशन अप्रोच. तर अशा पद्धतीनं हे थोडंसं युनिट आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपण याच्या इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट ही जी काही व्यवस्थापनाची ओळख आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची थोडीशी आपण प्रस्तावना लक्षात घेऊया. तुम्ही अर्थात 12वीला व्यवस्थापन शिकलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी जे होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा आणि मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे तुम्हाला ते जी वेगळी पद्धत आहे आणि वेगळा भाग आहे तो समजण्यास सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन ही एक शक्ती आहे आणि ती शक्ती आहे ना, तीच व्यवसायाला म्हणजे यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. आता याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो मानवी प्रयत्नांचा आहे. मानवी प्रयत्नांना उत्तम व्यवस्थापनाची साथ मिळाल्यास अशक्य वाटणारी कार्येसुद्धा यशस्वीपणे पार पाडता येतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काल एक खूप चांगला व्हिडिओ दाखवला आहे. त्या व्हिडिओवरून आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट काय असतं हे सुद्धा समजून घेता येते. तुम्ही निश्चितपणे काही विद्यार्थी या ठिकाणी त्याच्यावरती 5 वाक्याची मी लिहायला सांगतोय. ही जी म्हणजे क्रिया आहे किंवा हे जे मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला ते अतिशय गौण वाटेल किंवा किरकोळ वाटेल, परंतु याची सवय लागली तर ते भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. मी आज पुस्तक लिहितो त्याचं कारण काय, की कोणतीही एखादी गोष्ट ज्या वेळेला करायची असते किंवा साधं मला एक प्रास्ताविक जरी 2 मिनिटाचं करायचं असेल तर ते मी कागदावर लिहितो. कागदावर लिहिताना मला काही गोष्टी आठवतात आणि मी ज्या वेळेला प्रास्ताविक करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी त्या सिक्वेन्समध्ये, त्या लयबद्धपणामध्ये मला आठवत असतात. आपली एक याच्यामधून अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. तुम्ही ज्या वेळेला समोरासमोर येईल त्यावेळेला मी ते तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की आपल्या या ॲक्टिव्हिटीमधून किती मोठी घटना भविष्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून घडणार आहे, आपल्यामध्ये कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होणार आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय नसतं. म्हणजे याच्यामध्ये हाच भाग असतो की हे शिकणं फक्त माझी शिकवण्याची पद्धत किंवा माझं तुमच्यामध्ये गळी उतरण्याची पद्धत आहे ही पूर्णपणे वेगळी आहे आणि मी तुम्हाला सातत्याने माझ्याबरोबर घेऊन जाण्याचा या दृष्टीने प्रयत्न करतो. कोणत्याही गोष्टीला जर मानवी साथ लाभली, मानवी प्रयत्नाची जोड लागली तर जगात अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. हे ह्या एका वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन एक शक्ती आहे हे जर वाक्य लक्षात घेतलं तर आता तुम्हाला फरक जो बोर्डातला आणि विद्यापीठातला आहे हा काय आहे, तर ह्या एका वाक्यावरून तुम्हाला त्याची 5 वाक्य करता आली पाहिजे. मग मी हे तुम्हाला कशाच्या माध्यमातून शिकवतोय, तुमच्या पुढे एक मी व्हिडिओ ठेवतोय किंवा एखादी गोष्ट ठेवतोय, ह्याच्यावर तुमची 5 मतं व्यक्त करा. ह्याच्यातूनच विद्यार्थी, याच सवयीतून आपल्याला
पुढं भविष्यामध्ये फार मोठ्या गोष्टी सफल करता येणार आहेत. फार मोठ्या एखाद्या निर्णय घेण्यासाठी आपल्याला जे जे काही करावं लागतं ते आपल्याला या ठिकाणी शिकणार आहोत. म्हणजे हा हा विषय शिकवत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अनेक गोष्टीसाठी प्रिपेअर करणार आहे, तयार करणार आहे, जे भविष्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. बरे ते परीक्षेला नसेल, बरे त्याच्यामध्ये आपल्याला मार्क कमी पडतील, पण तुम्ही जर ह्या गोष्टी शिकल्या तर मग काल जे मी तासाला म्हटलं की कॉमर्स शिकणारा मनुष्य हा आपल्या महाविद्यालयामधला तरी कदापि वाया जाणार नाही. त्याची कारणं हीच विद्यार्थी मित्रांनो आहेत. मग आपल्या कोणत्याही माजी विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं तर त्या माजी विद्यार्थ्याची आपली डिसिजन प्रक्रिया, त्याची जी डिसिजन घेण्याची स्ट्रेंथ आहे ना, ही पॉवरफुल आहे. त्याची कारणं ही आहेत. म्हणून मी ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, त्या थोड्याशा मनापासून करा. आणि त्याला किती 5 ते 7 मिनटं लागतात, जास्तीत जास्त 10 मिनटं. तुम्ही मला 10 मिनटं द्या, तुमची मी 10 वर्षाची करिअर घडवतो. पण प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला, जसं आपल्याला दुपारी भूक लागल्यानंतर जेवण लागतं. भूक लागण्याची एक विशिष्ट वेळ असते आणि भूक लागल्यानंतर 2 तास तुम्हाला खायला दिलं नाही तर आपण आरडाओरडा करतो, दंगा करतो, ते ठीक आहे. पण तुमच्या शरीराला पोषक मिळतं का? नाही. 12 वाजताचं जेवण 4 वाजता आणि 4 रात्री दुपारचं जेवण 4 वाजता जेवलाय तुम्ही आणि संध्याकाळचं जेवण 8च्या ऐवजी रात्री 12 वाजता दिलं तर त्याचा काय उपयोग आहे का सांगा? नाही. म्हणून ह्या गोष्टी वेळच्या वेळेलाच करायला पाहिजेत. आत्ताच तुम्हाला हे ते शिकलं पाहिजे. विकासासाठी आवश्यक असणारी संसाधने मर्यादित आणि दुर्मिळ असतात. ही संसाधने विद्यार्थी मित्रांनो काय आहे? आपलं आयुष्य लक्षात घ्या. किती वर्षाचं आयुष्य आहे? मी 5-50चं सूत्र सांगतो. म्हणजे आत्तापर्यंत तुमची 15-20 वर्ष गेली, राहिली 70 वर्ष, 50 वर्ष. ती 50 वर्ष आणि ही 20 वर्ष, 70 वर्षाचं तुमचं मी आयुष्य गृहीत धरतोय आणि ह्या बेसवरती काही गोष्टी तुमच्यापुढं मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्याकडं जी संसाधन आहे, रिसोर्स आहे ना, तो खूप लिमिटेड आहे आणि दुर्मिळ आहे. ह्याच्यातलं एक रिसोर्स आहे वेळ. 70 वर्षाचं आयुष्य म्हणजे काय? 70 वर्ष वेळ आहे ना. एखाद्याला आपण वारल्यानंतर भेटायला गेल्यानंतर आपण काय विचारतो? काय वय होतं? मग ते म्हणतात 60 होतं, 65 होतं, 80 होतं, 85 होतं. मग 80-85 असेल तर मग वय चालतं आणि असं मग चांगलं म्हणतो आपण. काय उलट काय प्रॉब्लेम नाही, वय झालं होतं ते वारले, काय हरकत नाही. पण ते 30-35 वर्षाचा, 34 वर्षाचा एखादा तरुण वारला तर आपल्या भावना वेगळ्या असतात, आपली प्रतिक्रिया वेगळी असते. असं कसं झालं? एवढ्या कमी वयात कसं काय मरण? मग म्हणून वेळ हे त्यातलं मर्यादित आणि दुर्मिळ साधन आहे. प्रत्येक गोष्ट आपण वेळेत मोजली पाहिजे. टाईम इज मनी नाही, टाईम इज प्रिसियस. मला हे मान्य नाही आणि मी हे कोणाच्या तरी आधारावर बोलतोय, त्याला काहीतरी शास्त्र आहे पाठीमागं. पैसा सर्वस्व नाही, पैसा आपलं मृत्यू थांबवू शकत नाही. आपली वेळ हीच महत्त्वाची आहे आणि अशी वेळेसारखे अनेक संसाधन आहेत. आपलं मानवी प्रयत्न हे सुद्धा दुर्मिळ आहे. एखाद्या माणसानं आपल्याला मदत करावी हे सुद्धा दुर्मिळ आहे. या संसाधनांचा मॅनेजमेंट काय करतं? महत्तम म्हणजे जास्तीत जास्त उपयोग करून सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय? मानवी कल्याण साधण्याच्या कार्यात व्यवस्थापनाचा मोलाचा वाटा आहे. व्यवस्थापन कसं आहे? मॅनेजमेंट विथ द पीपल, बाय द पीपल. हे ह्याच्यामधलं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून खाली वाक्य काय आहे पहा, व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे. आपल्या शरीरामध्ये जसं हार्ट महत्त्वाचं आहे तसं व्यवसायामध्ये व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आणखी एक उपमा मी देणार आहे त्याच्या अर्थामध्ये. हे फक्त आपण प्रस्तावना लक्षात घेतोय. म्हणजे आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तो प्रश्न काही असू दे, व्यवस्थापन अभ्यासाची गरज का आहे ते स्पष्ट करा. असा प्रश्न असेल तर प्रस्तावना लिहायला पाहिजे, व्यवस्थापनाची व्याख्या लिहायला पाहिजे आणि मग व्यवस्थापन अभ्यासाची का गरज आहे ते 10 मुद्दे 12 मुद्दे काय असतील ते. आता असं तुम्ही म्हणाल की व्यवस्थापनाची गरज विचारल्या, प्रस्तावना व्याख्या लिहायची काय गरज आहे? नाही, त्याच्यासाठी 2-3 मार्क असतात.
मार्कासाठी नाही, त्याचा एक सेटअपच आहे. त्या सेटअपमधूनच आपल्याला जावं लागतं. बघा, व्यवसाय यशस्वीपणे चालवणे, फक्त यशस्वीपणे चालवायचं नाही, त्याचा वाढ, विस्तार, विकास करणे हे कार्यक्षम इफिशियंट मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. आता मी व्यवसाय शब्द ह्याच्यातनं काढतो. कोणती गोष्ट यशस्वीपणे करायची आहे, त्याच्यामध्ये चांगली वाढ, विस्तार, विकास करायची आहे, तर त्याच्यासाठी मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. आज कसं आहे बघा, मॅनेजमेंट फक्त व्यवसायापुरतं मर्यादित नाही. मॅनेजमेंटच्या पाठीमागं प्रत्येक गोष्ट लावतात. इव्हेंट मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, फॅमिली प्लॅनिंग मॅनेजमेंट, एव्हरीथिंग, करिअर मॅनेजमेंट, अनेक अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर व्यवस्थापन एक शक्ती आहे, व्यवस्थापन व्यवसायाचा आत्मा आहे, हे आपल्याला या प्रस्तावावरून लक्षात आलं. कार्यक्षम व्यवस्थापन असेल तर अशक्य वाटणारी गोष्टीसुद्धा आपण साध्य करू शकतो, हे आपल्याला याच्यावरून लक्षात आलं. आता हा जो काही व्यवस्थापनाचा भाग आहे, हा व्यवस्थापनाचा उगम कसा झाला हे आपण या ठिकाणी लक्षात घेतो. हा व्यवस्थापनाचा जो उगम आहे, हा लक्षात घेत असताना व्यवस्थापनाची संकल्पना आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. आणि ही व्यवस्थापनाची संकल्पना आहे ना, ही खूपच जुनी आहे. आपल्याला वाटेल की हे व्यवस्थापन आता अलीकडे अभ्यासक्रमात आले त्यामुळे हे नवीन आहे. नाही. तर मानवी विकासाच्या प्रत्येक अवस्थेत व्यवस्थापनाचा आधार आपल्याला पाहायला मिळतो. मानवाचा विकास कसा झाला, म्हणजे पूर्वी आम्ही रानटी अवस्थेमध्ये होतो, जंगली अवस्थेमध्ये होतो. मग हिंसक प्राण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून 4-2 लोक एकत्र गटागटाने राहू लागले. आणि त्याच्यातून पुढं टप्प्याटप्प्याने, मी एकदम त्याच्या खोलात जात नाही, मला त्याच्यासाठी अर्धा तास लागेल, मानवी संस्कृतीचा कसा विकास झाला हे सांगण्यासाठी. आणि मग त्याच्यातून कुटुंब पद्धती निर्माण झाली, आणि त्याच्यातून मग पुढं हे सगळं आजचं सगळं तुम्हाला साम्राज्य जे दिसतंय ते निर्माण झाले. त्याच्यासाठी हजारो कोट्यवधी वर्ष लागलेली आहेत. आता साधारणतः 7,000 वर्षापूर्वी, म्हणजे आत्तापासून 7,000 वर्षापूर्वी, म्हणजे इसवी सन पूर्व 5,000 वर्षापूर्वीचा विचार घेतला, त्यावेळेच्या मानवी संस्कृतीमध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भात काही नोंदी असल्याचं आढळतं. म्हणजे व्यवस्थापन किती जुनं आहे, 7,000 वर्षापूर्वीपासून ते अस्तित्वात आहेत. त्यातल्या काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये एक सुमेरियन संस्कृती होती. त्या सुमेरियन संस्कृती ही फार काळ होती आणि फार प्रसिद्ध होती. मला याच्यामध्ये वेळेच्या मर्यादित असल्यामुळं मी या फार खोलात जाऊ शकत नाही. मी त्यानिमित्तानं तुमची या ठिकाणी तुम्ही मला एक्सक्यूज करा, कारण उगम शिकवायला मला वर्गामध्ये कमीत कमी 2 तास लागतात, 48 मिनिटाचे, आणि ते इथं मी अर्ध्या तासाच्या लेक्चरमध्ये सगळं संपवणार. सुमेरियन जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये नियंत्रण संकल्पनेचा वापर केला होता, कर पद्धती होती, अधिकाराचं हस्तांतरण होतं, इत्यादी कार्ये त्या सुमेरियन संस्कृतीमध्ये पार पाडली जात होती. त्यानंतर तुम्हाला माहीत असणारी गोष्ट आहे, इजिप्तमध्ये जे विशाल पिरॅमिड पाहायला मिळतात, ते पिरॅमिड कसे तयार केले, कसे बनवले गेले, त्या पिरॅमिडच्या प्रत्येक पाषाणावरती काय लिखाण केलेलं आहे हे आज तागायत अज्ञान आहे. आपल्याला त्याचे माहितीचा उलगडा करता आलेला नाही. आपल्यासुद्धा दक्षिणेकडे किंवा काही याच्यामध्ये बघतो की जुने पुराणे मंदिर आहेत, त्या मंदिराचं बांधकाम कसं केलं असेल, कारण ती वर्षानुवर्षे टिकून आहेत आणि आहे तशी आहेत. आणि आज आपल्याकडे सगळी 21व्या शतकामध्ये सगळी टेक्नॉलॉजी आहे, तरीसुद्धा आम्ही त्या तोडीची, त्या कॅपॅसिटीची आणि तेवढी टिकाऊ आम्ही बांधकाम उभा करू शकत नाही. केओप्स नावाचा एक पिरॅमिड्स आहे इजिप्तमध्ये, त्याचं बांधकाम 20,000 लोक 20 वर्षाहून जास्त कालावधी करत होते. त्यातला एक दगड नाही त्याला म्हटलेलं पाषाण, ह्या पाषाणाचं वजन काही टनामध्ये असायचं. आत्ता आपल्याकडं हेवी क्रेन्स आहेत,
4 टनी 10 टनी 20 टनी, त्यावेळेला काही नव्हतं. तर त्या लोकांनी ते पाषाण एकमेकावरती कसे चढवले असतील लक्षात घ्या. तर ते 20,000 लोकांचं कसं एकत्रीकरण, संघटन त्याला शब्द वापरतात, ते कसं केलं जात होतं, त्यांचं काम करण्याची पद्धती कशी होती. काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला, एवढे लोक कसे एकसंघपणे, वेळेचं परफेक्शन, ॲक्युरेसी किती पहा, कुठेही एखादा मनुष्य त्यातला गडबडत नाही, किती कसोशीनं सराव केला असेल लक्षात घ्या. तर हे इजिप्तमधले जे पिरॅमिड्स आहेत त्याची बांधकामं कशी केली, तर तो एक व्यवस्थापनाचा उत्कृष्ट असा नमुना आहे पहा. विद्यार्थी मित्रांनो, मी झारखंडमध्ये गेलो होतो, हजारीबाग नावाच्या या ठिकाणी, आणि तिथून मी बिहारला गेलो. राजवीर नावाचं एक त्या ठिकाणी जिल्हा आहे, त्या ठिकाणी नालंदा विद्यापीठ आहे. हे पुरातन आपलं गुरु शिष्य परंपरेत त्यावेळचं तो होतं. आणि त्या भागामध्ये बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि उगमही झालेला आपल्याला माहिती आहे. नेपाळच्या शेजारी त्याच्या ठिकाणी बोधगया, मी तिथेही गेलेलो आहे. तर ते नालंदा विद्यापीठ होतं ना, त्यावेळेला आपला अखंड हिंदुस्थान होता, शेजारचे देश होते भरपूर. तर त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ना, त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे ना, मी पाहिलं अक्षरशः. आम्ही चाट पडलो, विद्यापीठातले काही प्रोफेसर मंडळी माझ्याबरोबर होते, आणि जाणीवपूर्वक आम्ही गाईड घेतला होता. त्या गाईडने जे काही माहिती सांगितली ना, नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणचे अजूनही काही गाडलेले गेलेले त्या इमारती आहेत, पाषाणापासून, दगडापासून तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी स्टडी रूमची संकल्पना त्यावेळेला होती. आणि मी ज्यावेळेला आपल्या महाविद्यालयातील जनकवी इतिहासाचे प्राध्यापक संतोष काळे यांच्याबरोबर चर्चा केली, त्यावेळेला त्या म्हटले, सर, की त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या ठिकाणचा द्वारपाल प्रवेश परीक्षा घ्यायचा. म्हणजे प्रवेश परीक्षेची संकल्पना किती जुनी आहे पहा. आणि इतके लोक यायचे, उपवासात्मक असं सांगितलेलं जातं की तो द्वारपाल परीक्षा घ्यायचा, इतके लोक त्याच्यात नापास व्हायचे की ते रडायचे, आणि त्या रडलेल्या अश्रू जे आहेत त्यांना अश्रूचे पाठ व्हायचे, असं उपवासात्मक सांगितलं जातं. पण त्यांना तिथं ॲडमिशन मिळायचं नाही, प्रवेश मिळायचा नाही. आणि देश परदेशातून त्यावेळेला लोक यायचे ते नालंदा विद्यापीठ. कधीही आपण गेला त्या भागामध्ये तर निश्चितपणे बघा, खूप महात्म्य आहे त्याचं. तर त्याची रचना आहे ना, तिथल्या त्याची हॉस्टेलची, तिथल्या शिकवण्याच्या त्याच्या क्लासरूमची वगैरे वगैरे जबरदस्त आहे. कितव्या शतकामध्ये, 14व्या शतकातलं काहीतरी आहे. तर असे अनेक उदाहरण ही व्यवस्थापनाच्या संदर्भात दिली. फक्त त्याला त्यावेळेला व्यवस्थापन म्हटलं जात होतं का नाही हे माहीत नाही आपल्याला, पण व्यवस्थापनाची जी आज कार्य आपण लक्षात घेतो, ती कार्य त्यावेळेला मात्र उत्तमपणे पार पाडली जातात. इसवी सन पूर्व 2000 ते 1700. तू म्हणणार सर 2000 अगोदर 1700 नंतर कसं? बघा, शून्यापासून शतक सुरू झालं, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, आता 20,020 आले. तसं आपण पहिल्या वर्षाच्या अगोदर, म्हणजे इसवी सन सुरू व्हायच्या अगोदर ज्या वेळेला जाऊ, त्यावेळेला कसं असणार आहे? जसं इकडून 1, 2, 3 चालू झालं, तसं इकडून 1, 2, 3 चालू असणार आहे. त्यामुळे 1700 कसं होणार? 1700 नंतर येणार, 2000 अगोदर येणार. आपण तिकडून मोजणार, त्या बाजूने मोजणार. इकडं कसं होणार? 1702 ते 2000 म्हणणार, आणि इकडं कसं म्हणणार? 2000 ते 1700 असं म्हणणार. म्हणजे शून्यात मागं ज्या वेळेला जावेल तेवढा मोठा आकडा अगोदर आणि लहान आकडा नंतर असणार आहे. ह्या दरम्यानमध्ये बॅबिलोन नावाची संस्कृती होती. ही संस्कृती तर अतिशय जबरदस्त होती, आणि भरपूर राजवट, म्हणजे इसवी सन पूर्व 604 मध्ये त्यांची दुसरी राजवट होती. तर पहिल्या राजवटीमध्येच मालमत्ता, व्यवसाय, विक्री, कर्ज, भागीदारी इत्यादी संदर्भात अनेक कायदे त्या बॅबिलोनी संस्कृतीमध्ये होते. खूप मोठ्याने, खूप दीर्घकाळ चालणारी ही संस्कृती होती.
आणि इसवी सन पूर्व 604 दुसऱ्या राजवटीमध्ये प्रोत्साहनात्मक वेतन पद्धती होती. म्हणजे मोटिवेशनल इन्स्पायरल या ठिकाणी जी काही सॅलरी मेथड आहे ती होती. त्याला स्केल मेथड म्हणतात. तुम्हाला स्केल हा शब्द कळणार नाही. आणि त्यानंतर आपण अतिशय अलीकडे येतो ते म्हणजे इसवी सन सुरू झाल्यानंतरचा काळ. मधल्या काळाचा आपण फारसा विचार करत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना 2 मोठे लेक्चर्स लागतात हे सगळं करायला. आपण थोडक्यात जातो. 1864 ते 1914 हा कालावधी आहे ना वाणिज्य क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळाला संशोधकांचा काळ म्हणतात. कारण विद्यार्थी मित्रांनो या काळामध्ये अनेक वस्तूंचे शोध लागले. लोह असेल, पोलाद असेल, रसायन असेल, वीज असेल, रबर असेल, औषध असेल इत्यादी अनेक शोध लागले. आणि ते शोध लागणारे सुद्धा अनेक व्यक्ती होत्या. आणि त्या शोधाच्या द्वारे काही नवनवीन व्यवसाय सुद्धा तयार झाले. रबर निर्मितीचा व्यवसाय झाला, औषध निर्मितीचा व्यवसाय झाला, रसायन निर्मितीचा व्यवसाय झाला, लोह पोलाद इंडस्ट्री स्थापन झाल्या वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर फोर्ड, आज जी फोर्डची गाडी आहे पहा, फिलिप्स, इलेक्ट्रिकच्या क्षेत्रामध्ये जास्त बघायला मिळेल, रॉकफेलर यासारखे अनेक उद्योगपती निर्माण झाले. म्हणून या कालावधीला 1864 ते 1914 हा जो कालावधी आहे ना या कालावधीला उद्योजकांची गौरवशाली वर्ष असेही म्हणतात. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनी येतोय, हे सगळं तुम्ही लिहून घेत असाल. त्यानंतर आपण येतोय 1914 ते 1950 या कालावधीमध्ये 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि जागतिक महामंदी. पण ह्या जरी म्हणजे धोकादायक घटना जरी घडल्या असतील तरी व्यवस्थापनाच्या विकासात मात्र खंड पडला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 1950 नंतर आपण ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला 1950 नंतर तर आधुनिक व्यवस्थापनाला सुरुवात झाली. व्यवस्थापनाचे अनेक तत्व, तंत्र, सिद्धांत, कार्य यासंबंधी नवीन नियम, विचार ह्या सगळ्या गोष्टी अनेक विचारवंतांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर व्यवस्थापनाला एक स्वतंत्र शाखा आणि शास्त्र म्हणून सार्वत्रिक मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि 1970चा जो कालावधी आहे, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो, जपानच्या 2 मोठ्या शहरावरती हिरोशिमा आणि नागासाकी अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकलेले होते. जपान बेचिराख झालेलं होतं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर फक्त 1970 पर्यंत मात्र जपानच्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांची मक्तेदारी नष्ट करताना व्यवस्थापनाला एक नवी दिशा दिली. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आणि मी तुम्हाला ती वारंवार ज्या ठिकाणी त्याचा संबंध येतोय, संदर्भ येतोय त्या ठिकाणी ते देत जाणारच आहे. जगामध्ये 2 विचारसरणी आहेत व्यवस्थापनाच्या. एक आहे ते अमेरिकन आणि युरोपियन, एक आहे बऱ्याच अंशी आपण त्याचाच अभ्यास करतोय. आणि दुसरी आहे ती जापनीज मॅनेजमेंट. हे जपानची व्यवस्थापन पद्धती आहे ना ही जगापेक्षा अमेरिकन, युरोप असेल, इंडिया ह्याच्यापेक्षा खूप भिन्न आहे. आणि त्यामुळंच जपान जगामध्ये अग्रेसर आणि श्रेष्ठ आहे हे आपण आपल्या व्यवस्थापनाच्या अभ्यासामध्ये लक्षात घेत जाणार आहोत. थोडंसं आपण व्यवस्थापनाचा अर्थला समजावून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थापन या शब्दाची उत्पत्ती आहे ना मॅनेजी या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. त्या मॅनेजी या शब्दाचा अर्थ काय? काबूत ठेवणे किंवा ताब्यात ठेवणे. व्यवस्थापन काय करत असतं? इन कंट्रोल, ताब्यात ठेवत असतं. आता व्यवस्थापनाचा अर्थ समजावून घेत असताना त्यासाठी एक उपमा मी या ठिकाणी दिलेली आहे. मानवी शरीर रचनेमध्ये मेंदूला जे स्थान आहे ना तेच स्थान व्यवसायामध्ये व्यवस्थापन आहे. मला तुम्ही सांगा मेंदू काय करतो? मेंदूचं कार्य काय? शरीराच्या सर्व अवयवांना आदेश देण्याचं काम करतो. आदेश देण्याचं फक्त काम करतो का? हे असं कर, हा तिथंपर्यंत ने, बरोबर आहे ना? कोणी मारायला आलं तर त्याला तिथंच थांबव, हा आदेश देत असतो. निर्देशन सुद्धा करत असतो. एवढाच हात उच, याच्यापेक्षा जास्त नाही, इथंच होल्ड कर, हे डायरेक्शन झालं. कंट्रोल, हा हलवू नकोस, खाली नेऊ नकोस, वर नेऊ नकोस, कंट्रोल प्रत्येक. आणि याच्यामध्ये शारीरिक कंट्रोल आहे, तसं मानसिक मत. पुढचा मनुष्य आहे, हे वाक्य आहे, हे शब्द आहे, बोलू नको. आपल्याला माहिती शब्द आणि बाण एकदा सुटला की परत येत नाही, वेळ गेलेली परत येत नाही.
तसं आहे. मेंदूचं काय काम आहे? सगळ्यात महत्त्वाचं काम. आपण म्हणतो बा एखादा ब्रेन डेड झाला. ब्रेन डेड झाला म्हणजे काय होतं? हार्ट चालू आहे सगळं, पण ब्रेन डेड झाला आहे. ब्रेन डेड झाला की काय होणार? तो आदेश देऊ शकणार नाही, हात उचल म्हणू शकणार नाही, तोंडाजवळ ने म्हणू शकणार नाही, उचलणारच नाही. डेड झालं ना ते. का? तर आदेश देणारा जो मेंदू आहे ना, तो डेड झाला आहे, तो मृत झाला आहे. तुमचा हार्ट चालू आहे, तुम्ही माणसाकडे बघणार, ओळखणार नाही, काही तुम्ही हसू शकणार नाही किंवा काही नाही, अनकॉन्शियस सगळं तुमचं सगळं चालू आहे, पण काही उपयोगाचं नाही. त्यामुळे ब्रेन डेड झालेल्या माणसाचे अवयव दान करतात पहा, कारण ते सुस्थितीमध्ये असतं. इव्हन या निमित्ताने मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला, ज्यावेळेला मनुष्य मरतो ना त्यावेळेला त्याचा हार्ट बंद पडतं, पण बाकीची त्वचा, डोळे ह्या मरायला सुद्धा त्याला काही कालावधी लागतो. सगळं एका वेळेला संपत नाही. म्हणून त्वचाच सुद्धा ना काही काळ म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीची आहेत. मी तुम्हाला जास्त वेळ घालवत नाही, फक्त एक हे 12 तास मनुष्य म्हणजे 12 तास सुद्धा त्याची त्वचा जिवंत असते. अनेक गोष्टी याच्यामध्ये. त्यामुळे मेंदूचं काम कसं आहे? सगळं कंट्रोल करणं, डायरेक्शन करणं आणि ऑर्डर सोडणं. आता जर हा मेंदू आपल्या शरीरातून काढून टाकला तर फक्त काय राहते? केवळ हाडामासांची गोळाविरज राहते, कारण ते ॲक्टिव्हिटीच नाही, काहीच करू शकत नाही. व्यवसायामध्ये सुद्धा तसंच आहे. व्यवसायामध्ये फक्त जमीन, भांडवल, श्रम, सामुग्री इत्यादी भौतिक साधनांची गोळाबेरीज नसते. हे सगळं असून चालत नाही. तर ह्या सगळ्या भौतिक साधनांना कार्यशील बनवणारे आपलं व्यवस्थापन आवश्यक असतं. आणि ही साधनं आहेत ना, ह्यांच्याकडून फुल्ली कॅपॅसिटी वापरून आपल्याला काम करून घ्यावं लागतं. त्याचं 100% युटिलायझेशन करावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी विद्यार्थी मित्रांनो कार्यक्षम व्यवस्थापनाची गरज असते. व्यवस्थापन या काय करतं? या साधनांचा काटकसरीनं अधिकाधिक उपयोग करून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतं. व्यवसाय यशस्वी व्हावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत असतं. आणि हा प्रयत्न कसा असतो? सिस्टमॅटिक, पद्धतशीर असतो. आता एवढं सगळं तुम्ही पाहिल्यानंतर, प्रस्तावना लक्षात घेतल्यानंतर, उगम लक्षात घेतल्यानंतर, अर्थ लक्षात घेतला. आपण व्याख्या अजून लक्षात घेतलेली नाही, अर्थ फक्त लक्षात घेतला. आणि अर्थ म्हटल्यानंतर, व्यवस्थापनाचा अर्थ म्हटल्यानंतर मी तुम्हाला कधी विचारलं तर तुम्ही मला एकच शब्द सांगायचा. का? कोणता? मेंदू. व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करायचं 5 मार्काला जरी आलं तर मेंदू एका शब्दावरून तुम्ही त्याचं एक पानभर उत्तर लिहू शकता. मेंदूचं कार्य लिहायचं आणि व्यवस्थापनाचं कार्य लिहायचं. शरीरात मेंदू जसा महत्त्वाचा आहे, व्यवसायामध्ये व्यवस्थापन तसं महत्त्वाचं. ह्या दोन्हीतलं कंपॅरिझन करत जायचं. जसा मेंदू शरीरात महत्त्वाचा आहे तसं व्यवसायामध्ये व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. जसं शरीरामध्ये मेंदू गरजेचा आहे तसं व्यवसायामध्ये व्यवस्थापन गरजेचं आहे. मेंदू काय करतो? मेंदू ऑर्डर देण्याचं, डायरेक्टिंग करण्याचं, कंट्रोलिंग करण्याचं काम करतो. व्यवस्थापन सुद्धा हेच करतं, प्लॅनिंगपासून कंट्रोलिंगपर्यंतच काम करतं. किती मेंदूची उपमा व्यवस्थापनाला दिलेली किती अप्रोप्रिएट आहे, किती समर्पक आहे, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर व्यवस्थापनाचा जो भाग आहे तो व्यवस्थापनाचा भाग तुम्हाला लक्षात येईल की व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे, व्यवस्थापन किती गरजेचं आहे. पण आपण समजताय तितकं ते व्यवस्थापन सोपं नाही. कारण जगात काय अवघड असेल तर माणसांच्याकडून काम करून घेणं हे जगात अवघड आहे. आणि ते करवून घेत असताना ते अधिक कार्यक्षमपणे, समाधानकारकपणे करून घेणं महत्त्वाचं आहे. अपेक्षित कार्य करून घेणं महत्त्वाचं आहे.
म्हणजे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ना, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, वेगळ्या आहेत. महत्तम वापर याचा अर्थ काय? योग्य कारणासाठी योग्य वापर. आता तुम्ही मला सांगा, मोटरसायकल बजाज किंवा होंडा अनेक कंपन्यांनी अनेक कंपन्यांनी तयार केलेली आहे. ही मोटरसायकल कशासाठी आहे? दोन माणसांना कॅरी करून ट्रॅव्हलिंग करणं याच्यासाठी असतं. आम्ही त्याचा वापर भारतीय काय करतो, आमचा शेतकरी वापर काय करतो, त्याच्यावरती वैरणीचा बिंडा टाकतो. आणि काय करतात, मागं दोन काहीतरी कॅरेजसारखं काहीतरी तयार करून घेतात, त्याच्यावरती काहीतरी ठेवतात. आता समजा आपल्या गल्लीत आता येणारा जो भाजीपाला विक्रेता, तो काय काय करतो, मग ज्या वेळेला गाडीची निर्मिती केली त्यावेळेला तो वापर गृहीत धरून केली का सांगा? नाही. पण आमचा भारतीय मनुष्य त्याचा 100% असलेला, नको असलेला, कंपनीनं सांगितलेला, न सांगितलेला सगळा वापर करून घेतो. आणि हा प्रॉपर युटिलायझेशन न केल्यामुळे काय होतंय, जी गाडी 10 वर्ष टिकणार आहे, 5 वर्ष टिकणार आहे, ती तिसऱ्या वर्षातच कामाला येते. इम्प्रॉपर युटिलायझेशन नाही. म्हणजे कोणत्या कारणासाठी त्याचा वापर करायला पाहिजे हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि व्यवस्थापन हा विषय ना विद्यार्थी मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे आणि इंटरेस्टिंग पद्धतीनंच आपण शिकत जाऊया. तुम्ही आज व्यवस्थापनाची प्रस्तावना लक्षात घेतली. व्यवस्थापन एक शक्ती आहे म्हटलं, व्यवस्थापन एक व्यवसायाचा आत्मा आहे म्हटलं, व्यवस्थापनाची उगम लक्षात घेतला आपण. 7,000 वर्षापासून ते अगदी 1970पर्यंत जपाननं बहुराष्ट्रीय कंपन्याने एक व्यवस्थापनाला नवी दिशा दिली, इथंपर्यंतचा भाग लक्षात घेतला. त्यानंतर व्यवस्थापनाचा अर्थ म्हटला की मेंदू. हे तुमच्या आज लक्षात आलेलं आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय. तुम्ही हे लेक्चर जे आहे हे अतिशय शांतपणे, एकाग्रपणे, मनापासून ऐकलं. त्याच्यातल्या काही बाबी तुम्ही लिहून घेतल्या आणि एकाग्रपणे तुम्ही हे सगळं केलं. याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. पुन्हा आपण भेटू.